500% टॅरिफचं आव्हान आणि भारताचे धाडसी ऊर्जा धोरण, स्वातंत्र्य आणि सामर्थ्याचा नवा मंत्र. संपादकीय 13 जानेवारी 2026. जगभर चालू असलेल्या भूराजकीय उद्रेकात भारताने एक स्पष्ट आणि धाडसी संदेश दिला आहे. आमचे राष्ट्रीय हित सर्वात पहिले. अमेरिकेने रशियावर लादलेल्या प्रचंड 500% टॅरिफच्या धमकीनंतरही भारताने रशियाकडून तेल आयात चालू ठेवण्याचा निर्णय हा केवळ आर्थिक गणितापुरता मर्यादित नाही. तो एक सामर्थ्यशाली, स्वाभिमानी आणि दूरदर्शी परराष्ट्र धोरणाचा पाझर आहे, जो एका उदयोन्मुख महासत्तेची मानसिकता दर्शवतो. हे धोरण 3 सुस्पष्ट तत्वांवर उभे आहे. 1. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा पाया. भारताचे परराष्ट्र धोरण हे कधीही कुणाचा ताबेदार असण्याचे नव्हते. कोल्ड वॉरच्या काळापासून ते आजच्या बहुध्रुवीय जगापर्यंत भारताने नेहमीच स्वतःचा मार्ग अवलंबण्याचं धाडस दाखवलं आहे. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता रशियाशी होणारे ऊर्जा व्यवहार चालू ठेवणे म्हणजे जागतिक राजकारणात भारत हा स्वतंत्र आणि स्वायत्त अभिनेता आहे हे जग जाहीर करणे आहे. ही एक नवी, आत्मविश्वासाने भरलेली मुलाखत आहे, जी दिल्लीतून जगाला दिली जात आहे. 2. राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेचे शहाणपण. तेल हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा रक्तप्रवाह आहे. भारतासारख्या विकसनशील देशासाठी ज्याची ऊर्जेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे, तेथे स्वस्थ, स्थिर आणि विश्वासार्ह स्रोतांकडून इंधन मिळणे हे राष्ट्रीय सुरक्षेच्या एवढेच महत्त्वाचे आहे. रशियाकडून मिळणारे स्वस्थ तेल हे देशाच्या तेलबिलावर दबाव कमी करते, परकीय चलनाची बचत करते आणि ऊर्जा पुरवठ्याची सातत्यता राखते. हे एक व्यावहारिक आणि जबाबदारीनं घेतलेले आर्थिक निर्णय आहे, ज्यामागे प्रत्येक रुपयाचा कमाल उपयोग हे तत्त्व कार्यरत आहे. 3. सामान्य माणसाच्या जीवापाडाचे रक्षण. देशातील महागाईचा सर्वात मोठा भार सामान्य नागरिकावरच पडतो. इंधनाच्या किमती थेट वाहतूक, वीज, अन्नधान्य आणि दैनंदिन वापरातील प्रत्येक वस्तूच्या किमतीवर परिणाम करतात. रशियन तेलाचा स्वस्थ पुरवठा हे एक प्रकारचा महागाई विरोधी ढाल आहे, ज्यामुळे देशांतर्गत इंधन किमती काही प्रमाणात नियंत्रित राहण्यास मदत होते. यामुळे रिक्षाचालक, ट्रक ड्रायव्हर, शेतकरी आणि गृहिणी यासारख्या सर्वसामान्यांच्या आर्थिक श्वासोच्छ्वासावर होणारा ताण कमी होतो. हे धोरण म्हणजे अंत्योदयाचा विचार करून घेतलेले एक लोकहितेशी निर्णय आहे. जागतिक संदर्भ आणि भारताची भूमिका. या निर्णयामुळे भारत आंतरराष्ट्रीय मंचावर एक विश्वासार्ह आणि सिद्धांतबद्ध देशाची प्रतिमा निर्माण करत आहे. तो कोणत्याही एका गटाचा भाग न होता सर्वांशी संवाद आणि व्यवहार ठेवणारा संतुलनकारी शक्ती म्हणून उदयास येत आहे. युक्रेनवरील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक विभाजनात भारत हा एक बांधिलकी तटस्थ आवाज म्हणून पुढे येतो आहे, जो शांतता, संवाद आणि सर्वांच्या हिताचा मार्ग शोधतो. 500% टॅरिफची धमकी ही एक राजकीय आणि आर्थिक शस्त्रे आहेत. भारताने ती नाकारली आहे, कारण त्याच्या हाती एक शस्त्र आहे, स्वतःच्या लोकांचे हित. हा निर्णय केवळ तेलाबद्दलचा नाही, तर भारताच्या नव्याने उमलत असलेल्या आंतरराष्ट्रीय पैठणीबद्दलचा आहे. तो जगाला सांगतो की भारत आता परकीय धोरणांना डोळ्यांवर कापूस बांधून अनुसरणारा राष्ट्र नाही. तो आपल्या लोकांची शक्ती, आपल्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि आपल्या संस्कृतीतील शहाणपण यावर विश्वास ठेवणारा एक स्वयंभू, सक्षम आणि सार्वभौम राष्ट्र आहे. आणि हीच त्याची सर्वात मोठी सुपरपॉवर आहे. द स्टँडपॉइंट, जागतिक घडामोडींचे स्थानिक विश्लेषण. ईमेल thestandpoint.blog@gmail.com. फेसबुक द स्टँडपॉइंट ऑफिशियल.